जय भीम. ओळखलत का? वय 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 मी तुमची रमा आणि साहेबांची रामू. तसं म्हणाय गेलं तर माझ्यापेक्षा माझ्या साहेबांनीच तुम्ही जास्त ओळखता ना. माझा साहेब म्हणजे महान पंडित, जागतिक विद्वानांचा शिरोमणी, दीन दुबळ्यांचा कैवारी, सागरासारखा खोल खोल हृदयाचा, तर कधी ज्वालामुखीतून बाहेर पडणारा तप्त लावा म्हणजे माझा साहेब. तुम्हाला सांगते, या चंद्रा सूर्यासनी माझ्या साहेबांनी पाहिलं आणि त्यांचं पण डोळं दिसलं बघा. अशा या प्रज्ञा सूर्याची मी सावली. माझ्या आयुष्याची कहाणी काय सांगू. माझं बालपण म्हणजे ओठावर हसू आणि डोळ्यात आसू असं माझं बालपण. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ तालुक्यातील वनन माझं गाव. रत्नागिरी जिल्हा म्हणजे रत्नांची खाणच, निसर्गानं मुक्त असताना केलेलं वरदानच. या वनन गावातच माझं बालपण गेलं. माझी आई म्हणजे रखमाबाई आणि माझा बाप भिक्कू. आम्ही तशी 3 भावंड, बहीण गौरा, भाऊ शंकर आणि मी. माझं पाळण्यातलं नाव तसं भागीरथी, पण मला घरात सगळे प्रेमाने रामीच म्हणायचे. घरात 18 विश्व दारिद्र्य, खायला टायमावर मिळायचं नाही, पण माझ्या आईनं मला संस्कारात कुठेही कमी ठेवलं नाही. माझी आई म्हणजे रखमाबाई मला लहानपणापासूनच चांगल्या संस्कारात वाढवत होती. माझी आई मला जवळ घ्यायची आणि म्हणायची, बेटा रामी, माणसानं कसं कष्टानं जीवन जगलं पाहिजे, आपल्या आबरूला जपलं पाहिजे, मन लावून आपला संसार केला पाहिजे. आईचे संस्कार मी माझ्या हृदयात साठवत होते. एकंदरीत चांगल्या संस्कारात मी घडत होते. पण माझ्या आईबाबानं माझं हे छत्र जास्त दिवस ठेवलं नाही. माझे आईबाबा मला लवकरच सोडून गेले. बहीण गौरा, भाऊ शंकर यांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. घरातली थोरली मी नव्हे, त्यामुळे भावंडांची जबाबदारी माझ्यावरच आली. भावंडांचा सांभाळ करू, मोलमजुरी करू की शाळा शिकू, माझ्यासमोर मोठा पेचच होता. माझी दयनीय अवस्था माझ्या काकानं आणि मामानं पाहवली नाही. माझ्या काकानं आणि मामानं माझा सांभाळ करायचा ठरवला. बघता बघता मी 9 वर्षाची झाले. पूर्वी बघा बालविवाह करण्याची पद्धत होती. माझ्या काकांनी आणि मामानी माझ्या लग्नाची बोलणी सुरू केली आणि त्याच वेळेस सुभेदार रामजी सकपाळ यांचं 14वं अपत्य म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर यांचं स्थळ माझ्यासाठी आलं. सडपातळ बांधा, गौरवर्णीय रंग, आकर्षक डोळे, बोलका चेहरा, हे चित्रच जणू रामजीबाबांच्या हृदयात कोरलं गेलं. आई बापाविना पोरकी पोर, मामाच्या घरी हालाकीत वाढलेली, आपल्या कोवळ्या खांद्यावर आपल्या लहान भावंडांचं ओझं सांभाळणारी रामी माझ्या भिवाची सुयोग्य जीवनसाथी आहे. दुःखाच्या काट्यावर उमललेले गुलाब पुष्प माझ्या भिवाचं आयुष्य सुगंधित करेल असा ठाम विश्वास रामजीबाबांना वाटू लागला. बघता बघता लग्नाची बोलणी पक्की झाली. सनईच्या सुरात लग्न सोहळा संपन्न झाला. मी आता रामजी आंबेडकरांची सून झाले. लग्नानंतर नाव बदलतात ना, तसं माझंही नाव बदलण्यात आलं. मी रामीची रमा झाले. रामजीबाबांचं कुटुंब तसं मोठं होतं. कुटुंबात रामजीबाबा फार कडक आणि शिस्तप्रिय. कुटुंबात कोणी शिस्त मोडलीच तर रामजीबाबा त्याला कडक शब्दात खडसावत असत. पण रामजीबाबानं माझ्यावर लेकीसारखं प्रेम केलं. आणि घरी आईकडून मी शिकलेच होते की जीवन हे पती पत्नीपुरतंच मर्यादित नसून कुटुंबातील साऱ्यांना घेऊन चालण्यातच खरं सहजीवन आहे. त्यामुळे रामजीबाबांच्या कुटुंबात सून म्हणून वावरताना मला फारसा त्रास झाला नाही. जीवन जगत असताना आपण किती आनंदी आहोत हे महत्त्वाचं नाही, तर आपल्यामुळं किती जण आनंदी आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून घरातल्या सगळ्यांना मी आपलंसं करून घेतलं होतं. तर तुम्हाला सांगते, भीमरावांच्या घरात म्हणजे रामजीबाबांच्या घरात शिक्षणाला फार महत्त्व होतं. भीमरावांच्या शिक्षणाची काळजी घरातील प्रत्येक जण करत होता. आणि भीमरावांचं सुद्धा लग्नानंतर विद्येवरचं प्रेम, पुस्तकावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नव्हतं. भीमराव सदैव मोठी मोठी पुस्तकं वाचण्यात मग्न. आपल्याला असा ज्ञानसंपन्न पती लाभला याचा मला सुद्धा फार अभिमान वाटायचा. तुम्हाला सांगते, माझं साहेब मला प्रेमानं रामी म्हणायची आणि मी माझ्या साहेबांना आदरानं साहेब म्हणायचे. साहेब आणि मी बोलत असतानाच एकदा रामजीबाबा आले आणि म्हणाले, पोरी रमा, हा भिवा माझा सगळ्यात मोलाचा ठेवा आहे. त्यांनी खूप शिकावं आणि समाजाचं पांग फेडावं अशी माझी इच्छा आहे. पोरी रमा, माझ्या भिवाची सावली हो. मी त्या समान सासऱ्याला रामजीबाबांना मी शब्द दिला. माझा पती म्हणजे साहेब सदैव मोठी मोठी पुस्तकं वाचण्यात मग्न. मी कधी शाळेचं तोंडही पाहिलं नव्हतं,
पण पुस्तकांबद्दल मला विलक्षण कुतूहल होतं. अशीच बसलेली असताना मी लग्नात अशिक्षित होते, साहेबांना चांगलंच माहीत होतं. पण आपली पत्नी अशिक्षित आहे याचा साहेबांना जरासुद्धा कमीपणा वाटत नव्हता. एक दिवस साहेब म्हणाले, आपल्या रामूला आपण शिकवायचं. साहेबांनी मला बोलून दाखवलं, रामू तुला शिकायला हवं ना गं, तुला लिहिता वाचता आलं पाहिजे, त्यासाठी तू शिकली पाहिजेस. शिक्षण बोलल्यावर मी थोडी साहेबांना म्हणाले की साहेब काय करायचं आहे आम्हाला शिकून, आम्हा बायांना नीट संसार करता आला म्हणजे झालं. त्यावर साहेब मला शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचे. सावित्रीबाई फुले लग्नानंतर कशा शिकल्या मला समजावून सांगायचे आणि म्हणायचे, अगं रामू आई शिकली की सारं घरच शिकतं आणि मग घराघरात ज्ञानाचं शेतच पिकतं. रामू श्रेष्ठ पिता की माता मला मुळीच म्हणायचं नाही, पण मातेमुळेच रामू घराचं घर पण टिकतं. तरी देखील मी शिक्षणाला नकार द्यायचे. मग साहेब म्हणायचे, अगं रामू स्वयंपाक करत असताना पदार्थ रुचकर व्हावेत म्हणून जशी मिठाची गरज असते ना, अगं रामू तसंच जीवन यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरज असते. तरी देखील मी शिक्षणाला नकार द्यायचे. मग साहेब मला सांगायचे, अगं रामू लोक काय म्हणतील, पती किती शिकला, कसा लिहितो, कसा वाचतो, कसा बोलतो आणि बायको अशिक्षित, तिला साधी बाराखडी वाचता येत नाही. रामू हा तुझा आणि माझा अपमान नाही का गं? अपमान हा शब्द ऐकताच क्षणातच मी भानावर आले आणि म्हणाले, साहेब माझा अपमान झाला तरी चालेल, पण तुमचा झालेला अपमान मी कदापि सहन करणार नाही. साहेब मी शिकेन, पण मी शाळेत जाणार नाही, मला तुम्ही घरीच शिकवा. साहेबांनी सुद्धा एकही शब्द न बोलता मला घरीच शिकवायला सुरुवात केली. थोड्याच दिवसात तुम्हाला सांगते, मी इतकी छान लिहायला वाचायला लागले की साहेबांना एका सत्काराच्या प्रसंगी बुद्धचरित हा ग्रंथ मिळाला होता आणि त्या बुद्धचरित ग्रंथाचं मी वाचन करायला सुरुवात केली. तो ग्रंथ मला इतका आवडू लागला की एक दिवस मी साहेबांना म्हणाले, साहेब तुम्ही मला लिहायला वाचायला शिकवलं म्हणून बुद्धचरित या महान ग्रंथाशी माझी मैत्री झाली. म्हणजे शिक्षण मला इतकं आवडू लागलं, मी सुद्धा शिक्षणात रस घेऊ लागले. पुढे साहेब अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात MA पदवी घेण्यासाठी गेले होते आणि तिथून साहेबांनी मला एक पत्र धाडलं होतं. मी सुद्धा साहेबांच्या पत्रांची वाटच बघत होते. पत्र हातात आल्यानंतर मी ते पत्र आधाशीपणे वाचलं. पत्रात काय होतं बघा, रामू अमेरिकेला येऊन उच्च शिक्षण घेण्याची मला संधी मिळते, कदाचित ही गोष्ट नवा इतिहास जन्माला घालणारी ठरेल. रामू बोट सुरू होताच तुझ्या डोळ्यातील अश्रू पाहिली गं. रामू मलाही थोडं गलबलून आलं होतं, पण रामू ही दुःख ही अस्वच माणसाला मोठी करतात. तू दुःखाने दुःखी होऊ नकोस. रामू मी वणव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे आणि यात जर मी जिंकलो तर आपल्या देशाला नक्कीच प्रकाशात आणेन. रामू मला पंख फुटतायत असं वाटतंय, पण त्या पंखात बळ देण्याचं काम रामू तुला करायचं आहे. रामू मी इथल्या व्यवस्थेच्या तुलनेत आपल्याकडील जीवन अनुभवतो तेव्हा मी हैराण होतो गं. इथं अस्पृश्यता नाही, जातीभेद नाही, वर्णभेद नाही, इथं प्रत्येक माणूस मोकळा श्वास घेतोय. रामू मला अशी व्यवस्था आपल्या देशात निर्माण करायची, त्यासाठी खूप अभ्यास करायचा आहे, स्वतःला रिचवायचं आहे, झिजवायचं आहे. रामू या वेड्या वादळाच्या पाठीशी ठामपणे उभी राहा. रामू स्वतःला जप, यशवंताला जप. साहेबांचं पत्र वाचलं, डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहत होते. साहेबांना पत्राचं उत्तर दिलं. साहेब साहेबांच्या चरणी त्या रामूचा शिरसाष्टांग दंडवत. साहेब पत्र वाचत असताना माझा ऊर भरून आला हो. आपली समाज विकासाची तळमळ बघून मला फार गर्व वाटला. साहेब कष्टाची म्हणाल तर मला मुळीच पर्वा नाही. आपल्याशी माझा विवाह झाला आहे यातच मला फार गर्व वाटतो. साहेब ज्या बोटानं ह्या रामूला कुंकू लावलात ना, त्याच बोटानं या समाजाचा विकास करा. ही रामू तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. पुढे 1913 ते 1916 या काळात साहेब परदेशात शिक्षणासाठी गेले असताना मला गरिबीशी फारच संघर्ष करावा लागला. तुटपुंज आर्थिक मिळकतीमध्ये घर चालवणं फारच कठीण झालं होतं आणि त्यावेळेस आईकडून लहानपणी शिकलेलं शेणगोवऱ्यात थापण्याचं स्वयंरोजगाराचं तंत्र मी उपयोगात आणलं. शेणगोवऱ्यात थापून विकून मिळणाऱ्या पैशात मी घरखर्च चालू लागले. पण परिस्थितीने माझा सूड घ्यायचं ठरवला. साहेब परदेशात असताना मला रमेश नावाचा मुलगा झाला. माझा रमेश वर्षभराच्या आतच मला सोडून गेला. साहेबांना कळवलं, साहेब आपला रमेश आपल्याला सोडून गेला. साहेबांनी पत्र लिहून कळवलं, बेटा रमेश आपल्या बापाला न भेटताच निघून गेलास. साहेब धाय मोकळून रडत होते, पण मी त्यातूनही साहेबांची समजूत काढत होते. पुढे 23 ऑगस्ट 1917 साहेब MA डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी घेऊन भारतात परत आले. मुंबईत आल्यानंतर बडोदा सरकारला केलेल्या करारानुसार
साहेब बडोदा सरकारच्या नोकरीत लागले. साहेब आता नोकरी करतील, माझ्या घरात आनंद येईल, साहेब घरात लक्ष घालतील या आनंदाने मी फार मोहरून गेले. आणि त्याच वेळेस मला इंदू नावाची मुलगी झाली. माझी इंदू अतिशय देखणी लेख. पण इंदूने सुद्धा या आईचा आनंद जास्त काळ टिकू दिला नाही. माझी इंदूसुद्धा वर्षभराच्या आतच गेली. इंदूच्या दुःखातून सावरते न सावरते तोच साहेबांचा थोरले बंधू आनंदराव मूळव्याधीने मरण पावले. आनंदरावांच्या मृत्यूने माझं घर पूर्ण कोलमडून गेलं होतं. आणि अशा दुःखातच एक आनंदाची बातमी आली. साहेबांना शिडनहम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी लागली. मी पुन्हा मोहरून गेले. आता माझ्या घरात आनंद नांदेल, साहेब घर खर्चात लक्ष घालतील. आणि त्यावेळेस साहेबांनी त्यांचा पहिला पगार 450 रुपये माझ्या हातात दिला. साहेबांचा पहिला पगार. फार आनंद झाला मला बघून. पहिला पगार हातात आल्यानंतर मी घरातील सगळ्यांसाठी कपडे लत्ते खरेदी केले. घरात लागणाऱ्या जिन्नस आणल्या. उरलेल्या पैशातून गोडधोड खाऊ आणलं. माझ्याकडे बघून साहेबांना मोठा प्रश्नच पडला. रामूला सांगावं कसं? शेवटी साहेबांनी धीर धरून मला सांगितलं, अगं रामू, थोडा हात आखडता घे, मला बॅरिस्टर होण्याकरता इंग्लंडला जायचं आहे. साहेबांची इच्छा ऐकल्यानंतर मी शांतच झाले. साहेबांना शेवटी धीर करून मी बोललेच, साहेब काय करायचं आहे शिकून, आता तरी थोडं संसारात लक्ष घाला. त्यावर साहेब म्हणाले, अगं राहू, मला कोट्यावधी जनतेवर होणाऱ्या अन्यायाला जगाच्या वेशीवर टांगायचं आहे. रामजी बाबांची इच्छा मला पूर्ण करायची आहे. समाज विकासाची साहेबांची तळमळ पाहून मी माझ्या इच्छा आकांक्षावर पाणी फिरवलं आणि साहेबांना म्हणाले, साहेब आपण मुळीच चिंता करू नका, तुम्ही समाजाचा संसार करा, मी कुटुंबाचा सांभाळ करीन. त्यानंतर साहेब बॅरिस्टर होण्याकरता इंग्लंडला गेले. साहेब इंग्लंडला गेल्यानंतर घरात कमावता पुरुष कुणीच नसल्याकारणाने संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली. शेण सरपणासाठी एका बॅरिस्टरची पती बॅरिस्टर व्हायला विलायतेला गेलेला असताना एका बॅरिस्टरची पत्नी शेण सरपणाचं भार डोक्यावर घेऊन होते असं कुणी म्हणू नये. माझ्या पतीच्या नावाला उणे येऊ नये म्हणून शेण सरपण गोळा करण्यासाठी दादर ते माहीम 4-5 कोस मी पायपीट करत होते. संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर मी शेण सरपणासाठी बाहेर पडत होते, तर कधी सकाळी मी शेण गोवऱ्या थांबण्यासाठी, विकण्यासाठी, मोलमजुरीसाठी बाहेर जात होते. यशवंत आणि मुकुंद एका नारळाचं पाणी काढून मी यशवंत आणि मुकुंदाला देत होते. कधी कधी नारळ घेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नसत, मग पिठात पाणी कालवून ते मी यशवंत आणि मुकुंदाला देत होते. गरिबीच्या दिवसात ज्वारीच्या केवळ 4च भाकऱ्या करत होते. 1 भाकरी यशवंताला, दुसरी मुकुंदाला, तिसरी भाकरी भाऊ शंकरला आणि 4थी भाकरी मी आणि जाऊबाई लक्ष्मीबाई आम्ही अर्धी खात होतो. साहेब तिकडं ज्ञानाचं भांडार उपासण्यात मग्न आणि मी इकडं माझा फाटका संसार सांभाळण्यात व्यस्त. संसाराच्या पडझडीत माझ्या दुःखाला पारावरच नव्हता. पहिला रमेश, दुसरी इंदू मला सोडून गेलीच होती. तिसरा गंगाधर लहानपणापासूनच सारखा आजारी असायचा. कुपोषणामुळे गंगाधर सारखं आजारी पडायचं. गंगाधरचं आजारपण, पैशांची ओढाताण यामुळे मी पार खचून गेले होते. इकडं गंगाधरचं आजारपण वाढतच होतं. साहेबांना सांगू कशी? शेवटी धीर करून साहेबांना सांगितलंच, साहेब गंगाधर फार आजारी आहे, त्याला दवाखान्यात नेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत. साहेबांनी तिकडून मला पत्र लिहिलं, रामू मीही इकडं अन्नास मोताज झालो आहे ग. वेळ पडली तर ब्रेडच्या तुकड्यावर दिवस काढतोय, पण तरीसुद्धा तुझ्या पैशाची व्यवस्था करत आहे. आणि त्यातूनही पैसे कमी पडलेच तर तुझे दागिने मोड, पण गंगाधरला दवाखान्यात नाही. इकडं गंगाधरचं आजारपण वाढतच होतं. बाळाला घेऊन मी तशीच मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले. मोठं हॉस्पिटल पाहिल्यानंतर मलाही थोडं बरं वाटलं की आता माझ्या बाळावर इथे इलाज होईल, माझं बाळ लवकर बरं होईल. दवाखान्यात डॉक्टरांनी गंगाधरला तपासायला घेतल्यानंतर डॉक्टरांनी माझी मागची फाईल काढली. त्यात मागची उधारी न दिल्यामुळे डॉक्टरांनी गंगाधरला तपासायला नकार दिला. माझ्या पायाखालची वाळूच सरकली. आता गंगाधरचं करू काय? गंगाधरला तशीच घेऊन मी नगरपालिकेच्या दवाखान्यात गेले. तिथं माझ्या लेकाला तपासलं, तिथं औषधं दिली, पण माझा गंगाधरचा आजारपण कमी होण्याच्या ऐवजी वाढतच गेली. आणि एक दिवस माझा गंगाधर झोपला तो कायमचाच. मी टाहो फोडत होते, गंगाधर उठणार रे, गंगाधर उठ ना, पण माझा गंगाधर उठत नव्हता. माझा गंगाधर झोपला होता तो कायमचाच. गंगाधर गेल्यानंतर गंगाधरला शेवटचं कापड घेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते.
त्या साडीचा फाटका पदर काढून गंगाधरला त्यात गुंडाळून माझ्या बाळाला नेण्यात आलं. गंगाधरच्या मृत्यूची बातमी साहेबांना सांगू कशी? साहेब बॅरिस्टर होण्याकरता इंग्लंडला गेलेले आहेत. जर का साहेबांना कळलं तर साहेब शिक्षण सोडून परत येतील. बरं, नाही आले तर साहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येईल. साहेबांना गंगाधरच्या मृत्यूची बातमी सांगावी कशी? शेवटी धीर करून साहेबांना गंगाधरच्या मृत्यूची बातमी सांगितलीच नाही. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, असं वैराण आयुष्य माझं झालं होतं. साहेब बॅरिस्टर होऊन भारतात परत आले होते. कार्यकर्त्यांनी साहेबांच्या तयारीची जोरात सुरू केली होती. मलाही माझ्या साहेबांना पाहायची खूप इच्छा झाली होती. घरात बाळारामानं सगळ्यांसाठी नवीन कपडे खरेदी केले होते. बाळारामानं मला सुद्धा पातळ घेण्यासाठी पैसे दिले होते. पण माझा साहेब बॅरिस्टर होऊन येणार आहे ना, त्याला गरिबीत कशी ठेवू? म्हणून त्या पैशातून मी माझ्या साहेबांना 2 धोतराच्या जोड्या, बसायला पाट आणि झोपायला गादी घेतली. साहेब आल्यानंतर सगळी मंडळी साहेबांना भेटण्यासाठी गेली होती. आणि त्याच वेळेस मला आठवलं, माझा साहेब बॅरिस्टर होऊन येणार आहे, मी फाटकन लुगडं घालून जाऊ कशी? त्याच वेळेस शाहू महाराजांनी साहेबांना एका सत्काराच्या प्रसंगी दिलेला फेटा मला आठवला. मीच तो ट्रंकेत ठेवला होता. तो फेटा, जरीकाठचा फेटा मी घालून साहेबांना भेटण्यासाठी गेले. साहेब आल्यानंतर माझा आनंद तुम्हाला काय सांगू हो. साहेब आल्यानंतर 15 जून 1924ला मला राजरत्न नावाचा मुलगा झाला. माझा राजरत्न नावासारखाच राजबिंडा, साहेबांचा अतिशय लाडका. साहेब कोर्टातून आल्यावर राजरत्नाला अंगा खांद्यावर घेऊन खेळत होते. साहेब संसारात रमले होते. मला फार बरं वाटत होतं. पण 1926ला राजरत्नाला निमोनिया झाला आणि यातच माझा राजरत्नही गेला. पहिला रमेश, दुसरी इंदू, तिसरा गंगाधर आणि चौथा माझा राजरत्न. एका मागून एक माझी अशी मुलं जाणं या आईची काय व्यथा असेल. पण माझ्यापेक्षा मला माझ्या साहेबांची काळजी जास्त वाटत होती. ज्या खोलीत राजरत्नाचा मृत्यू झाला त्या खोलीत साहेब फिरकतही नव्हते. साहेबांना अशी शांत मी कशी बघू? मी माझं दुःख पचवत, माझं दुःख बाजूला ठेवत साहेबांना समजावत होते. साहेबांना म्हणत होते, साहेब असा पुत्रशोक तुम्ही किती दिवस करत बसणार? सारा समाज आपल्या लेकरासारखाच आहे ना. आपला एक राजरत्न गेला म्हणून काय झालं? सारी कोट्यावधील लेकरं ही आपले राजरत्नच आहेत ना, त्यांचा उद्धार कोण करेल? साहेब आपण असं शांत बसू नका. आपण असं काहीतरी करा की समाजातील असंख्य आपले राजरत्न याच्या पुढे बिना कपड्याचे आणि बिना औषधाचे चितेवर जाळणार नाहीत याची काळजी घ्या. माझ्या उद्देशाने साहेबांना सुद्धा हुरूप आला. साहेब पुन्हा कामाला लागले. आणि त्याच वेळेस 1930मध्ये साहेबांना माझ्या गोलमेज परिषदेला जायचं होतं. माझी प्रकृती थोडी बिघडलीच होती. साहेबांनी मला धारवडला ठेवायचं ठरवलं. धारवडला तेव्हा साहेबांनी गोरगरिबांची मुलं शिकावी म्हणून वसतिगृहाची स्थापना केली होती. 35-40 मुलं या वसतिगृहात शिकत होती. तिथं गेल्यानंतर मलाही थोडं बरं वाटत होतं. मी त्या मुलांच्यात हसत होते, खेळत होते, त्यांची काळजी घेत होते. पण एक दिवस मला त्या धारवड वसतिगृहाची चूल बंद दिसली. तिथं बळवंत वराळे त्या वसतिगृहाचे संचालक होते आणि साहेबांचे अतिशय जवळचे मित्र होते. मी गुरुजींना विचारलं, गुरुजी आज वसतिगृहाची चूल बंद का? त्यावर गुरुजी म्हणाले, शासनाकडून आपल्या या वसतिगृहाला अनुदान येतं, पण बरेच दिवस अनुदान न आल्यामुळं समोरच्या वाण्याकडून आम्ही सामान आणतो आणि मुलांसाठी खाऊ करतो. पण वाण्याची उदारी राहिल्यामुळं वाणी सामान द्यायला नकार देत आहे आणि म्हणूनही मुलांना आज काही खायला मिळालं नाही. मुलं भुकेने व्याकुळ झाली आहेत. हे ऐकताच मी क्षणातच माझ्या हातातल्या 4 सोन्याच्या बांगड्या काढल्या, वराळे गुरुजींच्या हातात दिल्या आणि म्हणाले, या बांगड्या घ्या, विका, घाण टाका, पण मुलांच्या भोजनाची आधी व्यवस्था करा. भुकेची आग काय असते हे मला चांगलंच माहिती होतं. वराळे गुरुजींनी त्या बांगड्या घाण ठेवल्या. समोरच्या वाण्याकडून सामान आणलं. मी माझ्या हाताने त्या मुलांना खाऊ घातलं. तेव्हा मला कुठं शांत वाटलं. सततचं बाळंतपण, आजारपण, त्यामुळे माझी प्रकृती थोडी दिवसेंदिवस खालावतच चालली होती. आणि त्यातच साहेबांना जातीय न्यायनिवाड्याचा निर्णय, पुणे करार, महात्मा गांधी आमरण उपोषण यामध्ये साहेबांना माझ्या जिव्या मारण्याच्या धमक्या येत होत्या. साहेबांची मला जास्तच काळजी वाटत होती. त्यामुळे दिवसेंदिवस मी खचतच चालले होते. एक दिवस साहेबांना मी असंच म्हणाले, साहेब आत्तापर्यंत मी तुमच्याकडे काय बी मागितलं नाही, पण माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. साहेब म्हणाले, अगं रामू बोल ना. साहेबांना म्हणाले, साहेब मला पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन घेण्याची नितांत इच्छा झाली आहे. पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन म्हणतात साहेब टणकन उभे राहिले आणि म्हणाले, अगं रामू
एका महापुरुषाच्या पुण्यशील पत्नीने मंदिराच्या बाहेर उभं राहून दर्शन घेणं, रामू ही तुझी कल्पनाच मला आवडली नाही. कारण अस्पृश्यतेच्या 10 विटंबनेचा अपमानकारक अनुभव रामू मी घेतला आहे. रामू, आपण आपल्या त्यागानं, आपल्या कष्टानं नवं पंढरपूर निर्माण करू, जिथं लोक भक्तीसाठी नाही तर क्रांतीसाठी येतील, जिथून समतेचे वारे वाहतील, न्यायाचे सैनिक निर्माण होईल, जिथून बहुजन हिताय बहुजन सुखाय असा नारा दुमदुमेल, असं बुद्धिवादाचं नवं पंढरपूर आपण रामू निर्माण करू. साहेबांच्या या शब्दानं मीही भानावर आले. पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन हा विशेष डोक्यातून काढून टाकला. आपल्या साहेबांना नवं पंढरपूर निर्माण करण्यासाठी आपण मदत करू. पण नीतीच्या मनात काही वेगळंच होतं. सततचं बाळणपण, गोरगरिबी यामुळे मी दिवसेंदिवस खचतच चालले होते. 22 मे 1935ला माझी प्रकृती थोडी जास्तच खालावली. त्यातच मला क्षयरोगानं पछाडलं. 24 मे 1935ला साहेब तेव्हा पनवेलला वसतिगृहाची स्थापना करायला गेले होते. कार्यकर्त्यांनी साहेबांना फोन केला. साहेब आले. मी अतिशय वेदनाने तडफडत होते. साहेब माझ्याकडे केविळवाण्या नजरेने बघत होते. रामू, तू लवकर बरी हो ना गं, रामू तू लवकर बरी हो ना, असं साहेब म्हणत होते. साहेबांचा तो करुणामय चेहरा मी डोळ्यात साठवत होते, यशवंताला आठवत होते. आणि त्याच वेळेस 27 मे 1935ला सकाळी 9 वाजता मी या जगाचा निरोप घेतला. एका महापुरुषाच्या पुण्यशील पत्नीने, अगं रामू, 28 वर्ष माझी तू सेवा करून वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी या जगाचा निरोप घेतलास. साहेब ताऊ फोडत होते. रामू उठ ना गं, रामू उठ ना गं, रामू मला सोडून जाऊ नकोस. आणि त्याच वेळेस साहेबांना माझं नवं पंढरपूर आतून साथ घालत होतं. माझं नवं पंढरपूर म्हणजे मानवतेचं महाविहार साहेबांनी नागपूर नगरीत उभारलं. मी गेल्यानंतर अवघ्या 2च महिन्यात 13 ऑक्टोबर 1935ला साहेबांनी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्याच वेळेस माझं नवं पंढरपूर साहेबांनी नागपूर नगरीत उभं केलं. त्या महापुरुषाच्या चरण नतमस्तक होताना साहेब म्हणाले, अगं रामू, तुझ्या श्वासावर, तुझ्या परिश्रमावरच माझा धम्म फुलला आहे. माझ्या क्रांतीची खरी तू स्फूर्ती ज्योती आहेस. धन्य धन्य रामू, धन्य धन्य रामू.